जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी पर्णिका म्हणजेच परी. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या पर्णिकाज अमेझिंग वर्ल्ड या चॅनलवर. आपल्या मागच्या व्लॉगमध्ये आपण जय विनायक मंदिर जयगड या ठिकाणी गेलो होतो. इथून पुढे आपल्याला जायचं आहे गुहागरला. तिथे जाण्यासाठी आपल्याला जयगड ते तवसाळ फेरीबोटमधून जायचं आहे. इथे गाडीचं आणि प्रत्येक व्यक्तीचं तिकीट काढावं लागतं. फेरी बोट ही पाण्यावरून व्हेकल्स आणि पॅसेंजर्सला एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेणारी सोयीस्कर वाहतूक सेवा आहे. रस्त्याने मोठा फेरा मारण्यापेक्षा फेरीने कमी वेळ लागतो आणि लांबचा प्रवास टाळल्यामुळे फ्यूल सेव्हिंग होतं. कार, बाईक, ट्रक सुद्धा फेरीने नेता येतात. पाण्यावरून प्रवास करताना सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. गाड्या नीट पार्क केल्या जातात, त्यामुळे प्रवास सुरक्षित होतो. आमची गाडी दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली आहे, त्यामुळे आता आपण ती फेरीबोट मधून बाहेर काढून पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आम्ही तर पहिल्यांदाच असा प्रवास केला, त्यामुळे हा अनुभव कायमचा लक्षात राहील. आता आपण आलो आहोत हेदवीच्या दशभुजा गणपती मंदिरात. आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढणे अलाउड नाही. हेदवीचा दशभुजा गणपती म्हणजे श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. गणपती बाप्पाचे दर्शन करून आम्ही पुढे निघालो. कोकणातील वेणेश्वर शिवमंदिर अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिर सुमारे 400 ते 500 वर्षे जुने मानले जाते. स्थानिक लोकांच्या मते याची सुरुवात 12व्या शतकात झाली होती. मंदिराची रचना पारंपरिक कोकणी शैलीत असून दगडी बांधकाम, सभामंडप आणि गाभारा खूप सुंदर आहे. मंदिराच्या आवारात दीपमाळ आणि नंदीची मूर्ती आहे, जी मंदिराचे सौंदर्य वाढवते. वेणेश्वर मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे इथे भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम दिसतो. मंदिराजवळचा बीच अतिशय स्वच्छ, शांत आणि सुंदर आहे. महाशिवरात्रीच्या वेळी इथे मोठी यात्रा आणि उत्सव भरतो. असे मानले जाते की वेणेश्वर देव आपल्या भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात, म्हणून या ठिकाणाला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. वेणेश्वरामधल्या मंदिराच्या आवारातील एक उपमंदिर आहे. लाकडी नक्षीकाम असलेले कमान हे कोकणातील मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. शिवलिंग हे निराकार रूप मानलं जातं, म्हणजे देवाचं असं रूप ज्याला सुरुवात आणि शेवट नाही. शिवलिंग हे भगवान लॉर्ड शिवा यांचं प्रतीक आहे. श्रावणात आणि महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा विशेष महत्त्वाची असते. मंदिराची रचना तर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. मंदिराच्या आवारात थोडी उपमंदिरही आहेत, ती सुद्धा आपल्याला इथून दिसत आहेत. मंदिरात येऊन एक वेगळीच प्रकारची शांतता मिळत आहे. मनाला खूपच प्रसन्नता मिळाली. इथे नंदी आणि छोटे शिवलिंग आहे. हे आणखीन एक उपमंदिर आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. इथे मोठ्या मोठ्या दीपमाळ सुद्धा आहेत. थालीपीठ तर खूपच प्रसिद्ध आहेत आणि खायला तर खूपच स्वादिष्ट आहेत. वेणेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो गुहागरला, आमच्या मावशी आजीकडे, जी आमचे खूप लाड करते. हे आहे आपलं गुहागर. म्हणजेच आपण आलो आहोत गुहागर बीचवर. पर्व आणि मी तर लगेच समुद्रात गेलो खेळायला.
समुद्राच्या पाण्यात बसून येणाऱ्या जाणाऱ्या लाटांबरोबर खेळायला खूप छान वाटत होतं. गुहागर बीच हा कोकणातील खूप सुंदर आणि शांत समुद्र किनारा आहे आणि हा किनारा स्वच्छ व लांब पसरलेल्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता तर सनसेट होत आला. सूर्य मावळताना आकाशात केशरी, गुलाबी, लाल आणि जांभळे रंग दिसत आहेत. संध्याकाळच्या वेळी समुद्रावर शांत वातावरण असल्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटते. आणि इथे मी छानसा सूर्याचा फोटो काढला. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.